कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्राची जागतिक बँकेच्या पथकानं आज पाहणी केली. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका क्षेत्र तसंच जिल्ह्यातील पूरबाधित होणाऱ्या क्षेत्राला या पथकानं भेट दिली. पन्हाळा आणि परिसरात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना, त्यापासून होणाऱ्या अनेक प्रकारच्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागणारी दक्षता आणि उपाययोजनेबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर केला जाणार आहे. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनांची तीव्रता कमी करण्याकरता राबवले जाणारे प्रकल्प आणि उपायांसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, अशी माहिती जागतिक बँकेच्या पथकाचे प्रमुख विजय के यांनी दिली. बाढ़ के वजह से या जो बारिश के वजह से जो लैंडस्लाइड हो रहा है, जैसे कोल्हापुर जैसे शहर में, उसके ऊपर भी हम ध्यान देने वाले हैं और इसको कैसे हम मजबूत करें शहर को, कि लैंडस्लाइड से कैसे हम जैसे रिटेनिंग वॉल जैसे हो गया या कई सारे उसका तरीके हैं, उसको हम कैसे मिटिगेट किया जाए, ये लैंडस्लाइड को कैसे मिटिगेट किया जाए, वो भी एक मुद्दा है इस प्रोजेक्ट के अंतर्गत. ये बजट की बात नहीं है, टोटल ओवरऑल प्रोजेक्ट साइज हम डिटरमाइन करेंगे, एस्टिमेट करेंगे. इसके मतलब जैसे जो बाढ़ का जो सिचुएशन है, जो स्ट्रॉन्ग वाटर ड्रेनेज या सॉलिड वेस्ट मैनेज, इस तरह का कई सारे इंटरवेंशन या इमरजेंसी ऑपरेशन सेंटर, ये सब कुछ एक पूरा हम प्रोजेक्ट एस्टिमेट करेंगे और इसके तौर पे हम विल डिसाइड.